महाराष्ट्रासाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला। केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला। गुरुवारी घटस्थापनेच्या दिवशी या निर्णयाची घोषणा करण्यात आली। यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला, त्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल पुणेकरांनी आपलं मत स्टार महाराष्ट्र न्यूज सोबत बोलताना व्यक्त केले, पाहूया। नमस्कार, मी वर्षा काळे, स्टार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे। या सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना अभिमानाची बाब झालेली आहे। या संदर्भात मराठी माणसाला काय नेमकं वाटतंय जाणून घेऊया। सर, काय सांगाल, नक्की काय भावना आहेत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे? पहिले तर केंद्रीय मंत्रिमंडळ व महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन आणि धन्यवाद करतो, ज्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून दिला। आणि या अभिजात दर्जाचा फायदा असा होणार आहे आपल्या मराठी सगळ्या भाषेला, जे पूर्ण भारतामध्ये 450 आपले विद्यापीठ आहेत, तिथे मराठी भाषा संपूर्ण आता शिकवली जाणार। मराठी ही फक्त आता महाराष्ट्रापुरती न राहून ही संपूर्ण भारताची भाषा झालेली आहे, आता राष्ट्रीय भाषा झालेली आहे। आपल्या काही मराठी स्कॉलर्सला पण त्याचा फायदा होईल किंवा काही कोणी संस्था आहेत त्या संस्थांना काही सरकारकडून भरीव मदत पण मिळेल। एकंदरीत आपल्या मराठी भाषेला राज्यस्तरीयवर न राहता राष्ट्रीय भाषा करायचा जो काही पायंडा एकनाथ शिंदे साहेबांनी केला, त्याच्या मनापासून शिंदे साहेबाचं आणि सगळ्या महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो आणि एक मराठी माणूस म्हणून एक धन्यवाद पण करतो। तर काय वाटतंय मराठी भाषेला? नक्कीच ही मराठी माणसासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। भारतातल्या ज्या काही 22 भाषा आहेत त्यापैकी मराठी भाषेला हा जो दर्जा मिळाला त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना याचा खूप अभिमान वाटतो। खरंच ही म्हणजे एक आपल्या महाराष्ट्रासाठी गौरवशाली बातमी म्हणावी लागेल आजची। त्या बाबतीत मी केंद्रीय मंत्रिमंडळाचा आणि महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देऊ इच्छितो। ही नक्कीच महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे। थँक्यू। केंद्रीय मंत्रिमंडळात व राज्य शासनाने जो निर्णय घेतला आहे, जो की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे, त्याबद्दल मला एक सार्थ अभिमान वाटते की महाराष्ट्रात राहून मी एक माझी जी मातृभाषा मराठी, तर त्याच्यामध्ये एक उच्च स्तरावर नेऊन ठेवलं आहे त्यांनी, त्याबद्दल त्यांचे एक मनापासून आभार मानतो। असंच इथून पुढे पण त्यांनी नवीन आणखी चांगले निर्णय घ्यावेत